नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्राच्या आणखी एका नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या तासिकेमध्ये आपण मानवी उत्क्रांतीचे टप्पे भाग 2 यावर प्रकाश टाकणार आहोत. सुरू करूया आपण आजची आपली TET आणि CTETसाठी उपयुक्त अशी तासिका. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मानवी पूर्वजाला प्रथम मानव निर्मित हत्यारे तयार करणारा म्हणून ओळखले जाते, ज्याचे अवशेष ओल्ड्युवाय गॉर्ज टांझानिया येथे सापडले आहेत. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. बघा 4 पर्याय दिसत आहेत. तर यापैकी होमो हॅबिलिस या शब्दाचा अर्थच कुशल मानव असा होतो. यानेच सर्वप्रथम दगडी हत्यारे बनवण्यास सुरुवात केली, ज्याला ओल्डोवान हत्यार म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी होमो हॅबिलिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात सर्वप्रथम अग्नीचा नियंत्रित वापर करण्याचं श्रेय खालीलपैकी कोणत्या मानव प्रजातीला दिलं जातं? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायापैकी होमो इरेक्ट्स म्हणजे ताठ करण्याचा जो मानव होता, यानेच सर्वप्रथम अग्नीचा शोध लावला आणि त्याचा नियंत्रित वापर करून अन्न शिजवणे व थंडीपासून रक्षण करणे त्यानं सुरू केलं. म्हणून याचं सगळं श्रेय होमो इरेक्ट्स ताठ करण्याच्या मानवाला जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न बघा, भारतातील शिवालिक टेकड्यांच्या परिसरात खालीलपैकी कोणत्या प्रागैतिहासिक मानवाचे जीवाश्म म्हणजे अवशेष सापडलेले आहेत, ज्याला मानवाच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा दुवा मानले जाते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक 2 बघा, बी. भारतातील शिवालिक टेकड्यांमध्ये रामाफिथेकस आणि शिवापिथेकस यांचे अवशेष सापडले आहेत, जे मानवाच्या सुरुवातीच्या पूर्वजांपैकी एक मानले जातात. म्हणून पर्याय क्रमांक बी रामापिथेकस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चौथा प्रश्न बघा, निअँडरथल मानवाच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे म्हणजे अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितलं तर डी पर्याय बघा, ते प्रामुख्याने शाकाहारी होते आणि त्या ठिकाणी ते शेती करत असत. तर लक्षात ठेवायचं आहे निअँडरथल मानव हा या ठिकाणी शक्तिशाली मानव होता आणि तो पूर्णतः मांसाहारी होता, तो शिकार करून खात होता. त्यामुळे त्या ठिकाणी शेतीचा काही विषयच नाही, त्यामुळे ते शेती करत नव्हते आणि शाकाहारी पण नव्हते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी अयोग्य वाक्य आहे म्हणजे चूक वाक्य आहे, जे आपल्याला शोधायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 5वा प्रश्न बघा, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार बायपेडलिझम म्हणजे 2 पायावर चालणे चा विकास मानवामध्ये का झाला, याचं सर्वात प्रमुख शास्त्रीय कारण कोणतं मानलं जातं? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर 4 पर्याय जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 1, पर्यावरणातील बदलामुळे जंगले विरळ होऊन गवताळ प्रदेश म्हणजे सव्हाना निर्माण झाले आणि हाताचा वापर हत्यारे पकडण्यासाठी मुक्त करणे आवश्यक होते. म्हणजेच या ठिकाणी हवामान बदलामुळे झाडे कमी झाली, ज्यामुळे जमिनीवर चालणे आणि दूरचे पाहण्यासाठी ताठ उभे राहणे तसेच हाताचा वापर अन्न गोळा करण्यासाठी करणे संरक्षणासाठी करणे गरजेचं झालं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य शास्त्रीय कारण मानलं जातं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, फ्रान्समधील क्रो-मॅग्नॉन आहे की नाही मानव हा मानवाच्या कोणत्या उत्क्रांत टप्प्याचं प्रतिनिधित्व करतो? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे क्रो-मॅग्नॉन म्हणजेच होमोसेपियन्स, त्याला आधुनिक मानव असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणून क्रो-मॅग्नॉन हा युरोपमध्ये आढळलेला पहिला प्रारंभिक आधुनिक मानव म्हणजेच होमोसेपियन्स आहे, जो कला आणि गुहाचित्रासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा 7वा प्रश्न, मानवाच्या उत्क्रांतीचा कालानुक्रम योग्य पद्धतीने दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत, जर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा, ऑस्ट्रॅलोपिथिकस, त्यानंतर होमो हॅबिलिस, होमो इरेक्ट्स आणि होमोसेपियन्स हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण का या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सर्वात अगोदर ऑस्ट्रॅलोपिथिकस आला, त्याच्यानंतर मग होमो हॅबिलिस आला, कुशल मानव आला, ज्यानं हत्यारं बनवली, हाताचा वापर केला, त्याला हँडीमॅन असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर ताठकाण्याचा मानव आला आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी बुद्धिमान म्हणजे होमोसेपियन्स आला. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढचा 8वा प्रश्न बघा,
प्रसिद्ध ल्युसी हे जीवाश्म खालीलपैकी कोणत्या मानवी प्रजातीशी संबंधित आहे, ज्याचा शोध 1974 मध्ये इथिओपियात लागला होता? पहिलाच पर्याय आहे, तो पहिल्याच पर्याय ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस. ल्युसी हे 3.2 लक्ष वर्षापूर्वी ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस या मादीचे जीवाश्म आहे, जी 2 पायावर चालत असे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न, मानवाच्या उत्क्रांती दरम्यान मेंदूच्या क्षमतेत म्हणजे या ठिकाणी झालेली जी वाढ आहे क्रॅनिकल कॅपॅसिटी, तर मेंदूच्या क्षमतेत झालेली वाढ हा अत्यंत महत्त्वाचा बदल होता. खालीलपैकी कोणत्या प्रजातीची मेंदूची क्षमता सर्वात कमी होती, आहे की नाही? आता सर्वात कमी म्हणलं तर या ठिकाणी सर्वात सुरुवातीचा मानव आपल्याला बघावा लागेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, ऑस्ट्रेलोपिथेकस हा जो होता याची जी क्षमता होती मेंदूची ही सगळ्यात कमी होती. ती होती 400 ते 500 सीसीच्या दरम्यान, म्हणजे चिंपांजीच्या बरोबरची होती. चिंपांजीची सुद्धा हीच या ठिकाणी मेंदूची क्षमता आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 10वा प्रश्न बघा, जगातील प्रसिद्ध प्रागैतिहासिक गुहाचित्रे जी अल्टामिरा आणि लास्को येथे आढळतात ती कोणत्या मानवाच्या कलात्मक बुद्धीचा पुरावा मानली जातात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बघितलं तर तुम्ही बघा 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, होमोसेपियन्स म्हणजे क्रो मॅग्नॉन, आहे की नाही? हा जो मानव आहे उच्च अश्मयुगातील होमोसेपियन्स म्हणजे क्रो मॅग्नॉन यांनी या गुहामध्ये प्राण्यांची आणि शिकारीची अत्यंत जिवंत रंगीत चित्रे काढलेली होती. म्हणून या ठिकाणी जो बुद्धिमान मानव आहे क्रो मॅग्नॉन सॅपियन्स, तर हा या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न बघा, आउट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत मानवी उत्क्रांतीच्या कोणत्या पैलूशी संबंधित आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत, कोणत्या पैलूशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला पर्याय क्रमांक डी बघा, आधुनिक मानव होमोसेपियन्स, आहे की नाही? आधुनिक मानव जो आहे, आधुनिक मानव होमोसेपियन्सची उत्पत्ती आफ्रिकेत झाली आणि तिथून तो जगभर पसरला या संकल्पनेशी ती आहे. हा जगमान्य वैज्ञानिक सिद्धांत सांगतो की सर्व आधुनिक मानवाचे मूळ आफ्रिकेत सुमारे 2 लाख वर्षापूर्वी निर्माण झाले आणि तिथून त्यांनी इतर खंडामध्ये स्थलांतर केले. म्हणून पर्याय क्रमांक डी होमोसेपियन्स म्हणजेच आधुनिक मानव, आहे की नाही? हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, मानवाच्या शरीरातील अंगठा इतर बोटांच्या समोर येण्याची क्षमता विकसित झाल्यामुळे मानवाला कोणता सर्वात मोठा फायदा झाला? तर त्या ठिकाणी अंगठ्याचा कोणता फायदा झाला? तर या ठिकाणी सी बघा, वस्तू आणि हत्यारे यावर अत्यंत अचूक व घट्ट पकड मिळवणे त्याला शक्य झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मानवी प्रजातीला पेकिंग मानव आणि जाव्हा मानव या उपप्रकारामध्ये विभागले जाते आणि ज्याचे अवशेष आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर आढळले? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक बी बघा, होमो इरेक्ट्स हा पहिला मानव होता ज्याने आफ्रिकेतून बाहेर पडून आशिया आणि युरोपमध्ये स्थलांतर केलं. चीनमधील पेकिंग आणि इंडोनेशियातील जाव्हा येथे त्याचे अवशेष मिळालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी होमो इरेक्ट्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मानवशास्त्रात झिंझाथ्रोपस हे नाव खालीपैकी कोणत्या पूर्वजाला दिले गेले होते, ज्याचा शोध मेरी लिकी याने ओल्डुवाय येथे लावला होता? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला पर्याय क्रमांक बी बघा, पर्याय क्रमांक बी पॅराथ्रोपस बायसा किंवा ऑस्ट्रेलोपिथिकस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो. मेरी लिकी यांनी शोधलेल्या भक्कम जबड्याच्या पूर्वजाला सुरुवातीला झिंझाथ्रोपस नाव दिले होते, ज्याला नंतर पॅराथ्रोपस किंवा ऑस्ट्रेलोपिथिकस बायसा म्हणून वर्गीकरण केले गेले. त्याला नट क्रॅकर मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा, मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात भाषा आणि संवादाचा पद्धतशीर विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणता शारीरिक बदल सर्वात कारणीभूत ठरला? तर पहिलाच पर्याय या ठिकाणी आहे. पहिला पर्याय बघा, या ठिकाणी स्वर यंत्राचे गळ्यात खाली सरकणे आणि जिभेच्या खालील हायोइड अस्थिचा या ठिकाणी
विकास होणे हे या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी बदल किंवा शारीरिक बदल कारणीभूत ठरलेला आहे. आता मानव यंत्रामध्ये सौरयंत्र खाली सरकल्यामुळे काय झालं आणि हायाइड हाडाच्या विशिष्ट रचनेमुळे विशिष्ट क्लीन ध्वनी आणि शब्दाचे उच्चार करणे शक्य झाले, जे इतर प्राण्याला जमत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. अश्मयुगातील मायक्रोलिथस म्हणजेच काय, सूक्ष्म अतिसूक्ष्म अश्म हत्यारे आहे की नाही चा वापर प्रामुख्याने कोणत्या मानवाने मोठ्या प्रमाणावर सुरू केला, जो त्याच्या प्रगत बुद्धीचा दर्शक आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो बी आहे, पर्याय क्रमांक बी, होमोसेपियन्स मध्याश्मयुगीन मानव. बुद्धिमान मानवाने होमोसेपियन्स म्हणजे मध्याश्मयुगात हाडे किंवा लाकडाच्या दांड्याला लावण्यासाठी अगदी लहान, तीक्ष्ण आणि भौमितिक आकाराची सूक्ष्म अश्म हत्यारे बनवली होती. म्हणून पर्याय क्रमांक बी, होमोसेपियन्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. चार्ल्स डार्विन यांनी 1859 मध्ये कोणत्या ग्रंथात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडून मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासाला वैज्ञानिक पाया दिला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. पर्याय क्रमांक बी काय आहे, ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज. डार्विन यांनी 1859 मध्ये ऑन द ओरिजिनल ऑफ स्पीशीज हा जगप्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला, ज्याने जीवशास्त्रात क्रांती घडून आणली. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. खालीपैकी कोणता मानवी पूर्वज प्रामुख्याने झाडावर राहणारा होता आणि त्याला मानवाचा व आधुनिक कपीचा सामायिक पूर्वज मानले जाते? तर असं या ठिकाणी जे आहे कॉम्बो ते हायड्रोपिथेकस. लक्षात ठेवा, हायड्रोपिथेकस हा सुमारे 15 ते 20 दशलक्ष वर्षापूर्वीचा पूर्वज असून तो प्रामुख्याने झाडावर राहत असे आणि तिथूनच मानवी आणि महाकपीच्या ओळी वेगळ्या झाल्या. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. मानववंशशास्त्राच्या शास्त्रज्ञांच्या मते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागलेला शोध हा जगातील सर्वात जुना द्वीपात चालण्याचा पाऊलखुणांचा पुरावा मानला जातो? तर पर्याय क्रमांक ए, लायेतोली म्हणजे टांझानिया. तर लायेतोली येथे सुमारे 3.6 दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या राखेवर उमटलेल्या ॲस्ट्रोलोपिथिकसच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत, ज्यावरून ते 2 पायावर ताठ चालत होते हे सिद्ध झाले. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न बघा. होमोसेपियन्स या शास्त्रीय नावाचा अचूक अर्थ काय आहे? तर होमोसेपियन्स म्हणजेच काय, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, त्याला आपण बुद्धिमान किंवा ज्ञानी मानव ठीक आहे असं म्हणलं जातं. होमोसेपियन्स, होमो म्हणजे मानव आणि सेपियन्स म्हणजे बुद्धिमान किंवा शहाणा. आपल्या या स्वतःच्या प्रजातीचा हा अर्थ आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रजातीचा हा अर्थ आहे, म्हणजेच होमोसेपियन्स बुद्धिमान मानव असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा. खालीलपैकी कोणत्या प्राचीन मानवी प्रजातीने जगात सर्वप्रथम कपड्यांचा वापर आहे की नाही शरीराचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी सुरू केला? तर हा जे कपड्यापासून जे कातडीपासून कपडे बनवणारा जो मानव होता तो निअँडरथल मानव होता. निअँडरथल मानव युरोपमधील तीव्र हिमयुगाच्या काळात राहत होते. त्यांनी थंडीपासून वाचण्यासाठी स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्राण्यांची कातडी तासून आणि तिच्या हाडांच्या सुया बनवून कपडे शिवून घालण्यास सुरुवात केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपण बघू शकतो. शेवटचा पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय ते आहे? निअँडरथल मानव. पुढचा प्रश्न 22वा. मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करताना मायटोकॉन्ड्रियल इव्ह ची संकल्पना काय दर्शवते? तर या ठिकाणी आपण 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक बी बघा. सर्व जिवंत मानवांची एक सामायिक मातृवंशीय पूर्वज जी आफ्रिकेत राहिली असावी. तर या ठिकाणी यालाच मायटोकॉन्ड्रियल इव्ह असं म्हटलं जातं. आता मायटोकॉन्ड्रियल DNA केवळ आईकडून मुलाकडे जातो. DNAच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की जगातील सर्व आधुनिक मानवांचं मूळ आफ्रिकेतील एकाच स्त्री पूर्वजाशी जोडलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. खालीलपैकी
त्या मानवी पूर्वजाला हँडीमॅन असे म्हणतात, कारण त्याच्या हाताची रचना वस्तू घट्ट पकडण्यासाठी पूर्णपणे विकसित झाली होती. तर या ठिकाणी मी तुम्हाला मागे म्हटलं की होमो हॅबिलिस यालाच हँडीमॅन असं सुद्धा म्हटलं जातं. कारण का होमो हॅबिलिसला त्याच्या हत्यारे पकडण्याच्या, बनवण्याच्या, हाताळण्याच्या कौशल्यामुळे हँडीमॅन असं संबोधलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी होमो हॅबिलिस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न, मानवाच्या उत्क्रांतीमध्ये जबड्याचा आकार लहान होणे आणि हनवटी विकसित होणे हे कोणत्या मानवाचे एकमेव आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते? तर आधुनिक मानव जो आहे होमोसेपियन्स, सगळ्यात शेवटचा आधुनिक मानव, पूर्णपणे विकसित झालेली हनवटी हे केवळ आणि केवळ होमोसेपियन्स म्हणजे आधुनिक मानवाचं शारीरिक वैशिष्ट्य आहे, जे इतर कोणत्याही जुन्या मानवी प्रजातीत आढळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात बोरी म्हणजे पुणे जिल्हा येथे प्रागैतिहासिक काळातील अत्यंत जुनी दगडी हत्यारे सापडली आहेत, जी महाराष्ट्रातील मानवाच्या प्राचीन अस्तित्वाचा पुरावा मानली जाते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कुकडी आणि भीमा नदीचं खोरं हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण याच ठिकाणी या नदीच्या काठावर सुमारे लाखो वर्षापूर्वीची अश्मयुगीन हत्यारे आणि राख सापडलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने नर्मदा खोऱ्यातील हथनोरा येथे 5 डिसेंबर 1982 रोजी भारतातील सर्वात जुन्या मानवी कवटीचा शोध लावला? तर असं कोण होतं? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक डी अरुण सोनोने आणि डॉक्टर अरुण सोनकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो. डॉक्टर अरुण सोनकिया यांनी हथनोरा येथे होमो इरेक्ट्स वर्गातील मानवी कवटी शोधली, ज्याला नर्मदा मानव असं सुद्धा नाव देण्यात आलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा, मानवाच्या उत्क्रांतीत ॲशुलियन संस्कृती कशासाठी प्रसिद्ध आहे आणि ती प्रामुख्याने कोणत्या मानवाशी संबंधित आहे? तर 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत. तर होमो इरेक्ट्सची प्रगत आणि द्विपक्षीय घडीव दगडी हत्यारे, उदाहरणार्थ हाताची कुऱ्हाड. तर या ॲशुलियन संस्कृती ही प्रामुख्याने होमो इरेक्ट्सने बनवलेल्या दोन्ही बाजूनी तासलेल्या सुप्रसिद्ध हाताच्या कुऱ्हाडीसाठी ओळखली जाते, जी फ्रान्समधील सेंट ॲशुलीवरून नामकरण पावलेली आहेत. म्हणून होमो इरेक्ट्स प्रगत आणि द्विपक्षीय घडीय दगडी हत्यारे हे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 28वा, मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत लॅमार्कवाद हा सिद्धांत नाकारला गेला. लॅमार्कचा मुख्य दावा कोणता होता, जो नंतर चुकीचा ठरलेला आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी मिळवलेल्या किंवा संपादित गुणाचा संसर्ग वारसा पुढील पिढीत संक्रमित होतो, हा जो त्याचा दावा होता, हा दावा या ठिकाणी खोटा ठरलेला आहे. त्याचं काय म्हणणं होतं? लॅमार्कचे म्हणणे होते की जिराफाने मान ताणल्यामुळे ती पिढ्यानपिढ्या लांब झाली, पण आधुनिक जनकशास्त्रानुसार शरीरात झालेले भौतिक बदल जनुकाद्वारे पुढील पिढीत जात नाही, ते केवळ जनुकी बदलच पुढील पिढीत जातात. यामुळे हा सिद्धांत नाकारला गेला. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा, नेंडरथल मानव आणि आधुनिक मानव होमोसिपियन्स आहे की नाही यांच्यामधील जनुकीय संबंधाबाबत आधुनिक DNA संशोधनातून कोणता धक्कादायक निष्कर्ष समोर आलेला आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकता पर्याय क्रमांक डी बघा. तर आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवाच्या DNA मध्ये सुमारे 1 ते 2% नेंडरथल मानवाचे अंश हे पुरावे आढळलेले आहेत. हा सर्वात धक्कादायक निष्कर्ष पुढे आलेला आहे. तर या ठिकाणी आधुनिक जनकशास्त्राच्या शोधात असे दिसले की आफ्रिकेतून बाहेर पडल्यावर होमोसेपियन्स आणि नेंडरथल मानव यांच्यात संकर झाला होता, ज्यामुळे आफ्रिकेबाहेरील लोकांमध्ये त्यांचे DNA अंश आजही आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 30, मानवी समाजात शेती आणि पशुपालन यांची सुरुवात मानवी उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या कोणत्या टप्प्यावर झाली, ज्याला नवाश्मयुगीन क्रांती असं मानलं जातं? तर प्रश्नातच उत्तर आहे या ठिकाणी. सगळ्यात शेवटचा पर्याय जर बघितला नवाश्मयुग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण नवाश्मयुगात मानवाने अन्न उत्पादक म्हणून एका ठिकाणी स्थिर वसाहती करून राहणे, शेती करणे आणि प्राण्यांना पाळणे सुरू केले. गार्डन चाइल्ड्स यांनी याला नवाश्मयुगीन क्रांती म्हटलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी नवाश्मयुग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला आजची जी आपली तासिका आहे, आजचा जो व्हिडिओ आहे
तो आवडला असेल, समजला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल, प्रश्न आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब तर कराच, परंतु व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. आणि TET आणि CETच्या अभ्यासासाठी, इतिहासाच्या अभ्यासासाठी असेल किंवा इतर विषयाच्या अभ्यासासाठी असेल, सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो. पुढे पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.